जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पोलीस भरती 2024-25ची भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। तर काही जिल्ह्यांची या ठिकाणी फिजिकल चाचणी जी आहे ती पार पडलेली आहे। आता आपल्याला पोलीस भरतीचा पहिला टप्पा म्हटल्यावर फिजिकल म्हणजेच मैदानी चाचणी, आणि या मैदानी चाचणीमध्ये आपण जे गुण घेणार आहोत त्या गुणांच्या आधारावर आपल्याला लेखी परीक्षेसाठी पत्र ठरवण्यात आले आहे। असेच एका जिल्ह्याची संपूर्ण या ठिकाणी पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडलेली आहे। त्यामध्ये किती उमेदवारांना या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात आला, किती उमेदवारांना या ठिकाणी बाद करण्यात आलं, कोणत्या जिल्ह्याची आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया। तर बघा, या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे की सोलापूर जिल्हा दिसत आहे। या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याची या ठिकाणी आपल्याला भरती प्रक्रिया दिसत आहे, सोलापूर जिल्हा। तर सोलापूर शहर पोलीस दलातील 73 पोलीस शिपाई आणि 6 बॅट्समॅन पदासाठी मैदानी चाचणी पार पडलेली आहे। किती? 73 पोलीस शिपाई आणि 6 बॅट्समॅनसाठी या ठिकाणी मैदानी चाचणी पार पडलेली आहे। त्यानंतर 79 पदांसाठी 4151 उमेदवारांनी अर्ज केले होते, पण मैदानी चाचणीचे वेळी 1445 तरुण तरुणी आल्याच नाहीत। तर बघा मित्रांनो, बरेच उमेदवार या ठिकाणी गैरहजर होते। बघा, 1445 उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरला, परंतु गैरहजर होते, म्हणजे ते त्या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी हजर झाले नाही। त्यापैकी 2706 पैकी 1655 उमेदवार मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेले आहेत। बघा, या ठिकाणी आपल्याला दिसत आहे किती, तर 1655 उमेदवारांना या ठिकाणी मैदानी चाचणी पास करून त्यांना लेखी परीक्षेसाठी या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत। सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 90 जागांसाठी सुरू असलेली मैदानी चाचणी 17 फेब्रुवारीला संपणार आहे। त्यानंतर काय दिलं, तर सोलापूर शहर पोलीस दलातील, म्हणजे हे सोलापूर सिटीचं आहे, सोलापूर शहर पोलीस दलातील 79 पदांसाठी 11 ते 14 फेब्रुवारी या काळामध्ये मैदानी चाचणी पार पडली। पोलीस शिपायांच्या 73 पदांसाठी 3134 उमेदवारांनी अर्ज केले होते। तर बघा, जे बॅट्समॅन उमेदवार होते, कोणते बॅट्समॅन उमेदवार, या बॅट्समॅनच्या 6 जागांसाठी 1017 उमेदवारांनी नोंदणी केली होती। किती? 1017 उमेदवारांनी या ठिकाणी नोंदणी केली होती। या पदाच्या मैदानी चाचणीसाठी 2100, तर बॅट्समॅनसाठी 1017 उमेदवार आले होते। त्यापैकी 218 उमेदवार जे आहेत, हे 218 उमेदवार सुरुवातीला शारीरिक मोजमापात अपात्र ठरले, म्हणजे कुणाची उंची भरली नाही, कुणाचं या ठिकाणी चेस्ट भरली नाही, तर यामध्ये हे 218 उमेदवार असेच बाहेर निघाले होते। त्यानंतर मैदानी चाचणीचे वेळी 100 मीटर, 1600 मीटर, 800 मीटर आणि गोळाफेक अशा विविध या ठिकाणी फॉर्ममध्ये या ठिकाणी फिजिकल घेण्यात आली। आता ह्या मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या 1655 उमेदवारांमधून एका पदासाठी 10, बघा या ठिकाणी एका पदासाठी 10 उमेदवार असे 790 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील। त्यासाठी मेरिट तथा गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे। सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 90 पदांसाठी 17 फेब्रुवारीपर्यंत मैदानी चाचणी चालणार आहे। आता बघा, या ठिकाणी काय सांगितलं आहे, तर जे 79 पद आहेत त्यासाठी 790 उमेदवारांची या ठिकाणी वर्णी लागणार आहे। बाकी हे जे फक्त क्वालिफाय झालेले आहेत त्या 1655 पैकीही अर्ध्यापेक्षा जास्त उमेदवार हे बाहेर जाणार आहेत। ठीक आहे, बघा, सोलापूर शहर पोलीस दलातील 73 पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेसाठी 1655 उमेदवारांची निवड, तर मैदानी चाचणी 17 फेब्रुवारीला संपणार। एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार असल्याची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजे आपल्याला संपूर्ण मार्च महिना आणि जो काही फेब्रुवारीचे उरलेले दिवस आहेत हे मित्रांनो आपल्याला अभ्यासासाठी मिळणार आहेत। तरी पण मित्रांनो, अशाच अपडेटसाठी जुळून राहा, आणि अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।